महाराष्ट्र शासनाने राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार या सगळ्यांनी मिळून असा एक निर्णय केला की जो निर्णय शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जे टेन्शन होतं, जो ताण होता, तो संपवणारा तो निर्णय ठरला. पण त्याचा कुठल्याही निवडणुकीशी संबंध नाही. म्हणजे ना जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन गेली, ना नगरपालिकेची, ना महानगरपालिकेची, ना विधानसभेची, ना लोकसभेची. साधारणतः राजकारणामध्ये खूप प्रश्न पेंडिंग ठेवत ठेवत निवडणुका आल्यानंतर त्यातली सोल्युशन्स, त्यातले उपाय, त्यातली राहत, त्यातला रिलीफ देण्याची पद्धत आहे. पण माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सातत्याने प्रयत्न प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याचा नाही. त्यामुळे 2-3 वर्ष अजून कर्जमाफी लांबली तर शेतकऱ्याचं जगणं असह्य होईल असं लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि त्याच्याबरोबरीने 48,000 कोटीची वीजबाल थकबाकीची माफी, हे दोन मोठे निर्णय एका वेळेला घेतले. असंही करता आलं असतं की एक निर्णय आता करू, एक निर्णय 1 वर्षाने करू, पण नाही. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज, मग ते वीज बिल थकबाकी असेल किंवा बँकेचं कर्ज असेल, त्या ताणातून टेन्शनमधून त्याला मुक्त करण्याचा निर्णय झाला आणि तो पूर्णपणे आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत, त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताचा विषय झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीमध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ होणार आहे. आणि सगळ्यात जास्त गटी असं आहे की शेवटी निर्णय घोषित होताना काही अशा गोष्टी राहतात की ज्या निर्णय घोषित झाल्यानंतर संबंधित लोकांनी सूचना करत 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 मग ती एकाकडे शुद्ध, सगळ्यांना उपयोगी पडणारी, कोणाला जाचक नसणारी, सगळे जाचक नियम काढणारी ती योजना होती. आता ती अशी पूर्ण झाली आणि त्यामुळे 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ या योजनेमध्ये होईल. अशीच जी वीज बिल थकबाकी, एकतर 7.5 हॉर्स पॉवर पंपाची विजेची बिलं ही केव्हाच 2 वर्षापूर्वीच माफ केली. त्यातून वर्षाला 7.5 हॉर्स पॉवरच्या पंपाची जी बिलं येतात जी सरकारने माफ करून टाकली, शून्य बिल केलं, ती 25,000 कोटी पर इयर होती. पण ही 25,000 कोटी पर इयर झाल्यानंतरही जुनी थकबाकी होतीच. त्यासाठी सारखं MSCB मागे लागत होती, ती 48,000 कोटीची होती. तेव्हा आता दरवर्षी 25,000 कोटीची बिलच येणार नाहीत आणि जुनी 48,000 कोटीची थकबाकी माफ केली. इतका मोठा रिलीफ. शेतकऱ्यांच्या ताणाचं महत्वाचं कारण जे असतं ते कोणाचं देणं आहे. कर्जमाफी एकूण 3 वेळा, म्हणजे तिसरी आता वेळ आहे. त्याच्या आधी केंद्र सरकारची झाली 2007 साली. पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिली 17 साली झाली. मग उद्धवजींचं सरकार आल्यानंतर 19ला झाली. उद्धवजींच्या सरकारमध्ये नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांसाठी प्रोत्साहन 22ला आलं आणि आता कर्जमाफी पण आणि प्रोत्साहन पण असं एकत्र असणारी मोठी योजना आलेली आहे. आपल्या जिल्ह्याची आकडेवारी सांगून मग मी थांबतो, आपल्याला थोडे प्रश्न विचारायला मिळतील. तर आपल्या जिल्ह्यातली एक आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती लाभ होणार आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि प्रोत्साहन लाभ मिळेल ती संख्या, ती अमाऊंट ही 1161 कोटी रुपये आहे आणि शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती 2,55,168 आहे. एवढी मोठी अमाऊंट ही आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार. आपल्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी ही संख्या कमी आहे कारण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ऊसाचं पीक जास्त आहे आणि ऊसाच्या पिकामध्ये बिलामधूनच लोन कन्वर्ट होत असतं आणि त्यामुळे वेळेवर भरणारी संख्या आपल्याकडे जास्त आहे. तर प्रोत्साहन लाभ मिळणारी संख्या आपल्याकडे 2,26,112 आहे. माझी विनंती राहील की ह्यातली सगळी आकडेवारी महत्त्वाची असल्यामुळे
एखाद्या वेळेस आता मी मांडतोय ते ऐका, प्रश्न विचारा, पण सगळ्यांनाच एक व्यवस्थित नोट दिलेली आहे. त्या नोटमध्ये सगळी आकडेवारी आहे. ती ऑलरेडी मिळाल्यामुळे त्या आकडेवारीच्या आधारे विचारायला हरकत नाही. पण ती आकडेवारी समोर ठेवून आपण बातम्या तयार कराव्यात अशी माझी आपल्याला विनंती आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हा चांगला निर्णय